नमस्कार. यज्ञप्रसाद या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी प्रसाद प्रमोद जोगळेकर आपणा सर्वांचे सहर्ष मनःपूर्वक स्वागत करतो. आज आपण जी पूजा पाहणार आहोत ती म्हणजे श्री दत्तात्रेयांप्रती किंवा आपले कोणीही गुरु असतील तर त्यांच्याप्रती आपला भाव व्यक्त करण्याचं साधन म्हणून ही पूजा आपण पाहणार आहोत. तर इथे परात्पर गुरु आदिगुरु हे दत्तात्रेय असल्यामुळे इथे आपण दत्तगुरूंची पूजा इथे करणार आहोत. नमस्कार. श्री गुरुपूजनाचे साहित्य पुढील प्रमाणे आहे. हळद, कुंकू, गंध, रांगोळी, विड्याची पाने 10, सुटी नाणी 10, सुपाऱ्या 6, नारळ 2, अन्य कोणतीही फळे 2, तांदूळ साधारण अर्धा किलो, चौरंग किंवा पाट, त्यावर अंथरायला एखादे वस्त्र, श्री गुरूंना अर्पण करण्यासाठी एखादे वस्त्र किंवा कापसाची वस्त्रमाळ, जानवी 2 जोड, तेल आणि तुपाचा दीप प्रत्येकी 1, उदबत्ती किंवा धूपकांडी, कापूर, विविध फुले, शक्यतो थोडी तरी सुगंधी फुले असावीत, हार, तुळस, बेल, दुर्वा, नैवेद्यासाठी काही पदार्थ, पंचामृत म्हणजे दूध, दही, तूप, मध, साखर हे मिश्रण एकत्रित घेता येईल किंवा 5 वाट्यांमध्ये वेगवेगळे देखील घेता येईल. ज्याप्रमाणे व्यवस्था असेल तसे करावे. साधारण अर्धी लहान वाटी हे मिश्रण पुरे होते. ताटे 2, वाट्या किंवा द्रोण लागतील. त्यानंतर चमचा एखादा लागेल. ताम्हणे 2, तांब्या 1, पळी 1, भांडे 1. श्री गुरूंची प्रतिमा स्वच्छ पुसण्यासाठी एखादे कोरडे वस्त्र, त्याचप्रमाणे हात वगैरे पुसण्यासाठी वेगळे वस्त्र वापरावे. बसण्यासाठी आसन घ्यावे आणि अत्यंत शांत चित्ताने श्री गुरुपूजनास आरंभ करावा. श्री गुरुपूजनाचे जे साहित्य आहे ते पुढील प्रमाणे मांडून घ्यावे. आपले मुख पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे येईल अशा पद्धतीने आसन घेऊन त्यावर आपण बसावे. आपल्या पुढ्यात जी अत्यंत स्वच्छ अशी जागा आहे त्यामध्ये सुरेख रांगोळी त्या जागेवर काढावी. त्यावर चौरंग किंवा पाट ठेवावा. त्यावर एखादे वस्त्र घालावे. त्यानंतर त्या चौरंग किंवा पाटाच्या मध्यभागी एक ताम्हण ठेवून त्यात तांदूळ ओतावेत. त्याचप्रमाणे आपल्या उजवीकडे देखील थोडे तांदूळ घालून त्यावर सुपारी मांडावी. या सुपारीत आपण श्री गणेश पूजन करणार आहोत म्हणून तशी व्यवस्था करावी. त्यानंतर चौरंगावर किंवा पाटावर किंवा खाली जिथे जागा असेल तिथे विड्याची पाने 2 पाने देठ देवांकडे करून अशा प्रकारे 5 पाने मांडून घ्यावीत. म्हणजे 2-2ची 5 पाने मांडून घ्यावीत. त्यावर सुपाऱ्या आणि नाणं ठेवावं. आपल्या उजवीकडे आणि डावीकडे तेलाचा आणि तुपाचा दीप, उदबत्ती या सगळ्याची सिद्धता करावी. एका ताटात फुलं, तुळस, बेल, दुर्वा, हार वगैरे सगळ्या गोष्टी काढून आपल्या उजवीकडे ते ताट राहील असे ठेवावे. आपल्या डावीकडे निर्माल्याचे पाणी ओतण्यासाठी म्हणून जे काही पातेले वगैरे घेतले असेल ते तिथे ठेवावे. आपल्या पुढ्यात 2 ताम्हणे, पळी भांडे 2 किंवा 1 ताम्हण, पळी भांड, तांब्या हे आपल्या पुढ्यात ठेवून द्यावे. त्यानंतर हळद, कुंकू, गंध हे देखील आपल्या उजवीकडे ठेवावे. पंचामृत, श्री गुरूंना अर्पण करण्यासाठी जो काही नैवेद्य असेल तो, अशी सगळी सिद्धता घ्यावी. हात पुसायला एखादे वस्त्र आपल्या उजवीकडे असावे. श्री गुरूंची प्रतिमा किंवा देव पुसण्याचे जे वस्त्र आहे ते देखील जवळ बाळगावे आणि अत्यंत प्रसन्न चित्ताने कार्यास आरंभ करावा. शुभम भवतु. आता आपण जे श्री सद्गुरूंचं पूजन करणार आहोत तर त्यासाठी तुम्ही श्री सद्गुरूंची मूर्ती घेऊ शकता आहात किंवा दत्तात्रेय हे आदिगुरू असल्यामुळे आम्ही पूजेची जी मूर्ती घेतलेली आहे ती दत्तात्रेयांची आहे, पण तीच घ्यावी असं नाही. तुम्ही तुमच्या सद्गुरूंची मूर्ती किंवा पादुका यांचीही स्थापना किंवा त्यांची पूजा आपण इथे निश्चित स्वरूपात करू शकतो. तर ती जी काही तुमची मूर्ती असेल सद्गुरूंची ती घ्या, पादुका घ्या, दत्तात्रेयांची मूर्ती घ्या. तर अशा स्वरूपात काही नसेल तर ती सुपारीवर जरी आवाहन करत स्थापना पूजा केली तरीही चालणार आहे. तर अशा पद्धतीनं ते तुम्ही घ्या आणि मग त्यानंतर आपण आता पूजेला आरंभ करूया.
गुरुपरंपरा ह्याच्यामध्ये जे कोणी आपले सद्गुरू असतील, म्हणजे अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ आहेत, श्री गजानन महाराज आहेत, किंवा कोणतेही आपले जे गुरुस्थानी असतील त्यांच्या प्रती आपण ही पूजा निश्चित करू शकता. ही पूजा त्या गुरूंच्या मूर्तीप्रती किंवा त्यांच्या पादुकांप्रती किंवा श्री दत्तात्रेयांप्रती आपण अशा सर्वार्थाने ह्या पूजेचा आपण वापर अगदी निश्चित करू शकतो. गुरुपौर्णिमेच्या अत्यंत ह्या शुभदिनी किंवा दर महिन्याला देखील एक गुरूंप्रती सेवा ह्यासाठी सुद्धा तुम्ही ही पूजा अवश्य करू शकता. दत्त जयंतीच्या दिवशी सुद्धा ही पूजा आपल्याला अगदी प्रकर्षाने दत्त महाराजांप्रती करता येईल. एखाद्या महिन्यात आपल्याला असं वाटलं की आपण आपल्या गुरूंप्रती पूजा करावी, तर त्यावेळी देखील या पूजेचा तुम्हाला निश्चित उपयोग करता येईल. तर या सगळ्यांप्रती एक पूजा म्हणून आपण श्री दत्तात्रेयांची पूजा आज इथे करीत आहोत. तर आता आपण पूजेला आरंभ करूया शंखध्वनीने. पूजेच्या सुरुवातीला 2-3 महत्त्वाच्या गोष्टींचं आपण पालन करूया बरं का. कोणत्याही पूजेमध्ये त्या गोष्टी असणं, त्यांचं पालन करणं फार महत्त्वाचं आहे. जसं डूज अँड डोंट्स असतात की नाही, त्याप्रमाणे विधी आणि निषेध म्हणजे काय आचरण करावं, कशी पूजा करावी. तर यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी. पहिली गोष्ट, जेव्हा जेव्हा तुम्ही नमस्कार कराल तेव्हा इतपतच नमस्कार करायचा आहे. नमस्कार करताना अंगठ्यात अंगठे घालायचे नाहीत. असाच नमस्कार करणं हा जास्त योग्य आहे, कारण देवतांचं जे चैतन्य येतं ते याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असतं, अंगठ्यांच्या माध्यमातून. त्यामुळे नमस्कार हा असाच करायचा. दुसरी गोष्ट, नमस्कार करताना बोटांचा स्पर्श हा मुखास होता कामा नये, अन्यथा तो हात उष्टा झाला, मग तो सातत्यानं धुवून घ्यावयास हवा. तर या 2 गोष्टींचं अगदी प्रकर्षाने आपण पालन करूया. आता आपण आचमन करायचं आहे. आचमनाकरिता आपल्यासमोर एक ताम्हण पडी भांडं असं ठेवलेलं आहे. तर ह्या भांड्यामध्ये अगदी पावभांडं पाणी काढून घ्या आणि डाव्या हातामध्ये पळी घ्या. उजव्या हाताची ही अशी मुद्रा करा किंवा अशी करा, याला गोकर्ण मुद्रा, गो म्हणजे गाय, गाईच्या कानासारखी मुद्रा, गोकर्ण मुद्रा असं म्हणतात. एकतर ही किंवा अशी अंगठा आणि करंगडी ठेवून ही अशी मुद्रा करा. डाव्या हाताने उजव्या हातावर पाणी घ्यायचं आणि आवाज न करता ते इथून प्यायचं. अशी कृती 3दा करायची आणि 4थ्यांदा ताम्हणात पाणी सोडून द्यायचं. आचम्य केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः. पुनराचम्य श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः. आता भांड्यातलं जे पाणी आहे ना, ते पाणी उष्ट झालं. एकदा आचमन केलं की ते पाणी अन्य कशालाही आपण वापरू नये. त्यामुळे भांड्यातील पाणी सगळं ताम्हणामध्ये ओतून द्या आणि नवीन पाणी भांड्यामध्ये भरून घ्या. श्री विष्णवे नमः, श्री मधुसूदनाय नमः, श्री त्रिविक्रमाय नमः, श्री वामनाय नमः, श्रीधराय नमः, श्री ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, दामोदराय नमः, संकर्षणाय नमः, वासुदेवाय नमः, प्रद्युम्नाय नमः, अनिरुद्धाय नमः, पुरुषोत्तमाय नमः, अधोक्षजाय नमः, नारसिंहाय नमः, अच्युताय नमः, जनार्दनाय नमः, उपेंद्राय नमः, हरये नमः, श्रीकृष्णाय नमः. सूर्यदेवतेचं मनामध्ये स्मरण करा. यो देव सवितास्माकं धियो धर्मादिगोचरे प्रेरयेत् तस्य तद्भर्ग सद्वरेण्यं उपास्महे. आता श्री गणेशांचं स्मरण करा. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. स्वतःला जर कोणी स्त्री ही पूजा करत असेल तर तिने हळद, कुंकू किंवा बुक्का यापैकी जे काही असेल ते लावून घेऊ शकता. कोणी पुरुष पूजा करत असतील तर त्यांनी स्वतःला गंध म्हणा, भस्म म्हणा किंवा कुंकू असा एक तिलक धारण करा. स्वतःला लावताना या बोटाने कुंकू वगैरे लावावं. करोतु स्वस्तिते ब्रह्मा स्वस्ति वापि द्विजातयः सरीसृपाशये श्रेष्ठास्तेभ्यस्ते स्वस्ति सर्वदा स्वाहा स्वधा शची चैव स्वस्ति कुर्वन्तु ते सदा लक्ष्मीररुन्धते चैव कुरुतां स्वस्ति ते सदा. यन्मङ्गलं महेन्द्रस्य प्राप्ते देवसमागमे ऋषिभिस्तूयमानस्य तत्ते भवतु मङ्गलम्.
आता श्री गणेशांचं मनामध्ये स्मरण करा. एकदंतं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं. श्री महागणपतये नमः. ध्यायामि. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. आता आपली कुलस्वामी आणि कुलदेवता यांचं मनामध्ये स्मरण करा. जर कुलदेवता माहिती नसेल तर दुर्गादेवीचं, आणि कुलदेव माहिती नसतील तर रुद्रांचं म्हणजे शंकरांचं, विष्णूंचं स्मरण करावं. नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः. नमः प्रकृत्यै भद्रायै नियताः प्रणतास्मताम्. मृत्युंजयाय रुद्राय नीलकंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय ते नमः. विष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरम् अनेकरूपदयित्यान्तन्नमामि पुरुषोत्तमं. यजमानस्य कुलस्वामी कुलदेवताभ्यो नमो नमः. आता चौरंगावर आपण नारळ, फळं, विडे हे मांडलेलं आहे. पैकी इकडे उजवीकडे तुमचा जो नारळ मांडलेला आहे किंवा जे फळ मांडलेलं असेल त्यावर कुलदेवतेकरता म्हणून ते फळ किंवा तो नारळ आपल्याला अर्पण करायचा आहे. तर त्यावर एक थेंब पाणी वाहा. त्याच्या बाजूला जो विडा मांडलेला आहे त्यावर देखील एक थेंब पाणी वाहा किंवा अक्षता वाहा. श्री कुलस्वामी कुलदेवताभ्यो नमो नमः. प्रार्थनापूर्वक तांबूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे यथा प्राप्तफलं समर्पयामि. नमस्करोमि. त्याच पद्धतीनं मूळ गावची ग्रामदेवता जी आहे तिचंही मनामध्ये तुम्ही स्मरण करा. तुम्ही जिथे राहताय त्या ग्रामाची, त्या गावची जी कोणी ग्रामदेवता तुम्हाला माहिती असेल तर तिचंही स्मरण करा. श्री ग्रामदेवताभ्यो नमो नमः. तुमच्या परिसरातील ज्या स्थानदेवता आहेत म्हणजे ज्या देवतांची देवालय, देवळं आपल्या परिसरात आहेत त्या स्थानदेवतांनाही नमस्कार करा. श्री स्थानदेवताभ्यो नमो नमः. तथाच आपल्या परिसराची रक्षण करती क्षेत्रपाल नावाची देवता आहे तिचंही स्मरण करा. श्री क्षेत्रपालाय नमो नमः. तुमच्या घरची जी वास्तुपुरुष वास्तुदेवता आहे त्या वास्तुदेवतेलाही नमस्कार करा. श्री वास्तुदेवताभ्यो नमः. प्रार्थनापूर्वक नमस्कारं समर्पयामि. नमस्करोमि. आता कुलदेवतेच्या विड्यावर 1-2 दाणे अक्षता वाहा किंवा अक्षता पूर्वी वाहिल्या असतील तर फूल वाहिलं तरी चालणार आहे. नमोस्त्वनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षिश्रोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः. अनेन कृतपूगीफल तांबूल यथाप्राप्तफलप्रदानेन. ताम्हणात सरळ पाणी सोडा. तेन श्री स्मर्यमान देवता प्रियंताम. आता हा जो नारळ आहे किंवा जे फळ आहे, जो विडा आहे, तो देवघरामध्ये शेंडी नारळाची देवांकडे करून, विड्याचं देठ जे आहे तेही देवांकडे करून हे सगळं देवघरामध्ये ठेवा. देवतांना नमस्कार करा. गुरु दत्तात्रेयांची मूर्ती जर तुम्ही स्थापन केली नसेल तर ती देवघरातनं जर घेऊन यायची असेल तर ती आत्ता इथे घेऊन या. त्यानंतर घंटा जी आहे ती देखील घेऊन या, ती इथे आणून ठेवा. मग तुमच्या घरातल्या वृद्ध मंडळींना, ज्येष्ठ मंडळींना, तुमच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या व्यक्तींना नमस्कार करा आणि मग इथे येऊन बसा. तर आता तुम्ही येऊन सगळ्यांना नमस्कार झालेले आहेत. तर आता हातामध्ये तुम्ही अक्षता धरून ठेवा. ह्या अक्षता उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि गणपतीचं, कुलदेवतेचं, आपल्या सद्गुरुनाथांचं मनामध्ये स्मरण करा. आदिगुरु दत्तात्रेयांचं स्मरण करा. वरदमूर्तये श्रीमन्महागणाधिपतये नमः. सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः. 12 नामानि यः पठेत् शृणुयादपि विद्यारम्भे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. शुक्लाम्बरधरं देवं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये. सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. सर्वदा सर्वकार्येषु नास्ति तेषाम् अमङ्गलं. येषाहूर्धिस्थो भगवान् मङ्गलायतनौ हरिः तदेव लग्नौ सुदिनं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते घ्रियगौ स्मरामि. लाभस्तेषां जयस्तेषां कुतस्तेषां पराजयः. येषामिन्दीवरश्यामूर्धयस्थो जनार्दनः. विनायकं गुरुं भानुं ब्रह्मा विष्णुमहेश्वरान्. सरस्वतीं प्रणौम्यादौ सर्वकार्यार्थसिद्धये. अभीप्सितार्थसिद्ध्यर्थं पूजितो यस्सुरासुरैः. सर्वविघ्नहरस्तस्मै गणाधिपतये नमः. सर्वेष्वारब्धकार्येषु त्रयस्त्रिभुवनेश्वराः.
देवादिशन्तु न सिद्धिं ब्रह्मेशान जनार्दनाः अद्य तिथिर्विष्णुस्तथा वारो नक्षत्रौ विष्णुरेव च योगश्च करणञ्चैव सर्वं विष्णुमयं जगत् अद्य विष्णवात्मकतिथ्यादौ. आता आपल्याला संकल्प करायचा आहे. त्यासाठी मी जे सांगेन ते तुम्ही माझ्या मागे सावकाश आणि अत्यंत व्यवस्थित म्हणायचं आहे. म्हणायचं आहे मम आत्मनः सकल शास्त्र पुराण उक्तफल प्राप्ति अर्थम श्री परमेश्वर प्रीत्यर्थम मम सकल कुटुंबानां सह परिवाराणां क्षेम स्थैर्य आयुः आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि पूर्वक समस्त अभ्युदय अर्थंच श्री सद्गुरुनाथ. आता तुमचे जे कोणी सद्गुरू असतील त्यांचाही तुम्ही उच्चार करू शकता त्यांच्या नावाचा. इथे मी दत्तात्रेयांचा उच्चार करतो आहे. दत्तात्रेय देवता अखंडित कृपाप्रसाद प्राप्त्यर्थम शांत्यर्थम पुष्ट्यर्थम तुष्ट्यर्थम अद्य दिने यथाशक्ति देशकालादि अनुसारतः श्री सद्गुरु पूजनम अहम. अक्षता पाण्यासहित ताम्हणात सरळ सोडायच्या आणि सोडताना म्हणायचं करिष्ये. हातावरून 4 वेळा ताम्हणात पाणी सोडायचं आहे. करिष्ये आदौ निर्विघ्नार्थ महागणपती स्मरणादि कर्म करिष्ये. आता हात पुसून घ्या आणि हात जोडून श्री गणेशांचं स्मरण करा. एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजं पाशाङ्कुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकं श्रीमहागणपतये नमः. ध्यायामि चिन्तयामि ध्यायेत् ध्यानार्थे नमस्कारं समर्पयामि. अनेन कृतमहागणपतिस्मरणेन तेन श्रीसिद्धिविनायको महागणपतिः प्रीयताम्. ताम्हणात सरळ पाणी सोडून द्या. आता महाविष्णूंचं स्मरण करा. विष्णुं जिष्णुं महाविष्णुं प्रभविष्णुं महेश्वरं अनेकरूपदैत्यान्तं नमामि पुरुषोत्तमं. म्हणायचं आहे विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. आता आपल्याला कलशाचं अभिमंत्रण करायचं आहे. त्यासाठी तुमच्या पुढ्यात जो कलश आहे त्या कलशावर उजवा हात ठेवा. कलशस्य मुखे विष्णुः कंठे रुद्रसमाश्रितः मूले तत्र स्थितो ब्रह्मा मध्ये मातृगणा स्मृताः. कुक्षौ सागरा सर्वे सप्तद्वीपा वसुन्धरा ऋग्वेदोऽथ यजुर्वेदः सामवेदो यथर्वणः अङ्गैष्ठसहिताः सर्वे कलशान्तु समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्तिः पुष्टिकरी तथा आयान्तु देवपूजार्थं दुर्दक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु. ह्या कलशाला बाहेरून गंध आणि तुळशीपत्र असं लावायचं आहे. एक तुळशीपत्र घेऊन ते गंधामध्ये त्या तुळशीपत्राला गंध लावायचं आणि ते कलशाला बाहेरून लावायचे. श्री कलशावाहित देवताभ्यो नमः. समस्तोपचारार्थे गंध तुलसी पत्रं समर्पयामी. नमस्कार करायचा. नमस्करोमी. कलशातलं जे पाणी आहे ते भांड्यामध्ये काढून घ्यायचं. आता घंटिका जी आहे तिची आपण पूजा करणार आहोत. देवघरामध्ये जर देवांची पूजा होताना घंटिकेची पूजा ही झाली असेल तर त्याला काही धुवून वगैरे स्वच्छ करायला नको. नुसतं गंधफूल वाहून चालेल. जर घंटिकेची पूजा बाकी असेल तर ती घंटा स्वच्छ धुवून घ्या आणि मग ती पुसून तिला गंधफूल वाहा. आगमार्थंदु देवानां गमनार्थंदु राक्षसां
पूर्वे घंटारवं तत्र देवताहुभानलक्षणं घंटिकास्थितश्रीगरुडाय नमः सकलोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं समर्पयामि नमस्करोमि. आता जे दीप प्रज्वलित केलेले आहेत त्यांना देखील आपण गंधफूल हळद कुंकू असं फूल वाहायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. भो दीपदेवरूपस्त्वं ज्योतिषां प्रभुरव्ययः आरोग्यं देहि पुत्रांश्च सर्वार्थांश्च प्रयच्छ मे. श्रीदीपनाथाय नमः. समस्तोपचारार्थे गंधाक्षतपुष्पं हरिद्रां कुंकुमं सकलसौभाग्यद्रव्ये समर्पयामि नमस्करोमि. आता कलशातलं जे अभिमंत्रित पाणी आपण भांड्यात काढून घेतलेलं आहे तर त्या भांड्यातील पाण्याने पळीभर पाणी त्या भांड्यातील भरून घ्या. हातामध्ये तुळशीपत्र घ्या. ते पाणी त्या तुळशीपत्रावर घाला आणि असं हे पाणी सभोवताली शिंपडा. आपण आता शुद्धीकरण करीत आहोत. अपवित्रः पवित्रो वा सर्वावस्थांगतोऽपि वा यस्मरेत पुंडरीकाक्षं सबाह्याभ्यन्तरशुचिः. नमस्कार करा. पुंडरीकाक्षाय नमः. पुंडरीकाक्षाय नमः. पुंडरीकाक्षाय नमः. अथ ध्यानम्. आता श्री गणेशांची आपण पूजा करणार आहोत. त्यासाठी श्री गणेशांचं मनामध्ये स्मरण करा. हे हे रंबत्वमे हे हे अंबिका त्र्यंबकात्मज सिद्धिबुद्धियुतत्रक्षीय सर्वलोकैकपूजितो श्रीमहागणपतये नमः. ध्यायामि चिंतयामि. नमस्कार करा. ध्याये ध्यानार्थे नमस्कारं समर्पयामि. श्रीमहागणपतये नमः. आवाहयामि. देवांवर अक्षता वाहायच्या आहेत. तदर्थे अक्षतां समर्पयामि. श्रीमहागणपतये नमः. आसनार्थे पुन्हा एकदा देवांवर अक्षता वाहा. अक्षतां समर्पयामि. आता तुमच्या पुढ्यात जे ताम्हण आहे त्या ताम्हणात हातावरून 5 वेळा पळीनं पाणी वाहायचं आहे. श्रीमहागणपतये नमः. पाद्यं समर्पयामि. श्रीमहागणपतये नमः. यथाशक्ति अर्घ्यं समर्पयामि. श्रीमहागणपतये नमः. आचमनीयं समर्पयामि. श्रीमहागणपतये नमः. स्नानीयं समर्पयामि. स्नानान्तरेण आचमनीयं समर्पयामि. हात पुसून घ्या. श्रीमहागणपतये नमः. पुन्हा एकदा श्री गणेशांवर अक्षता वाहायच्या आहेत. सुप्रतिष्ठितम अस्तु. श्री महागणपतये नमः. आता श्री गणेशांना आपल्याला वस्त्र वाहायचं आहे. त्याकरता जर कापसाचं वस्त्र तुम्ही केलेलं असेल तर ते देखील तुम्ही अर्पण करू शकता किंवा त्याच्या अभावाने अक्षता देखील वाहू शकता. श्री महागणपतये नमः. वस्त्रं समर्पयामि. वस्त्रार्थे कार्पासवस्त्रं यथाप्राप्तवस्त्रं अक्षतांच समर्पयामि. श्री गणेशांना जानवे वाहायचे आहे. श्री महागणपतये नमः. उपवितार्थे यज्ञोपवीतम. हे जानवे जे आहे ते श्री गणेशांच्या समोर देखील तुम्ही अर्पण करू शकता. यज्ञोपवीतम समर्पयामि. आता इथे श्री गणेशांची आपण मूर्ती घेतलेली आहे. काही जण सुपारी जरी घेतली श्री गणेश पूजा करता तरीही चालणार आहे. काही अडचण नाही. श्री महागणपतये नमः. पळीभर पाणी ताम्हणात सोडा. अन्ते आचमनीयं समर्पयामि. श्री महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनम. देवांना आता गंध लावायचा आहे. त्याकरता आपण जे गंध तयार केलेला आहे त्याच्यामध्ये असं छान दाट असं गंध अनामिकेनी म्हणजे करंगळीच्या शेजारील बोटांनी देवांना लावायचा आहे. श्री महागणपतये नमः. विलेपनार्थे चंदनम समर्पयामि. श्री महागणपतये नमः. हात धुवून घ्या बरं गंधांचा. हात धुवून हात पुसून घ्या. अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि. श्री रिद्धिसिद्धिभ्यां नमः. सिद्धी ह्या देवतांसाठी रिद्धिसिद्धींसाठी हळद कुंकू गंध असं फूल अर्पण करायचं आहे. श्री रिद्धिसिद्धिभ्यां नमः. हरिद्रां कुंकुमं सकल सौभाग्यद्रव्ये. श्री गणेशांच्या दोन्ही बाजूस असं हे फूल अर्पण करता येईल. समर्पयामि. श्री महागणपतये नमः. ऋतुकालोद्भव. श्री गणेशांना दुर्वा ह्या अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे दुर्वा, उत्तम अशी सुवासिक फुलं, चाफा वगैरे श्री गणेशांना आपण अर्पण करू शकतो. श्री महागणपतये नमः. ऋतुकालोद्भव यथा प्राप्तपत्रं पुष्पं दूर्वांकुराणि समर्पयामि. चंपकपुष्पं समर्पयामि. त्याचप्रमाणे लाल रंगाचं फूल म्हणजे आता जास्वंदीचं फूल वगैरे श्री गणेशांना प्रिय आहे. ते जर मिळालं असेल तर ते अवश्य वाहावं. यथाप्राप्त
पुष्पम जपा पुष्पं समर्पयामी. त्यानंतर दोनदा ताम्हणामध्ये पाणी वाहायचे आहे. श्री महागणपतये नमः पाणी सोडायचे आहे. स्थापित धूपं समर्पयामी. श्री महागणपतये नमः स्थापित दीपं समर्पयामी. श्री गणेशांना आता आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्याकरता असा हात ओला करून घ्यायचा आणि देवांच्या जवळ असा चौकोन करायचा पाण्याने. श्री महागणपतये नमः नैवेद्यार्थे यथा प्राप्तो नैवेद्यम. आता या नैवेद्यामध्ये कोणी गुळ खोबरे अर्पण करतील, कोणी अन्य काही अर्पण करतील. जो काही नैवेद्य असेल त्यावर दुर्वा भिजवून त्या ठेवायच्या आहेत. नैवेद्यावर दुर्वा ठेवायच्या आहेत भिजवून. देठ दुर्वांचा देवांकडे, बरं का. कुठलंही फूल वगैरे वाहताना सुद्धा देठ जो आहे तो देवांकडेच करायचा असतो. श्री महागणपतये नमः नैवेद्यार्थे यथा प्राप्त खाद्य नैवेद्यं समर्पयामी. त्वं गृहाण परमेश्वर. ताम्हणात एकदा पाणी सोडून द्या. त्यानंतर हातामध्ये पाणी घ्यायचे आहे आणि ह्या नैवेद्याभोवती गोल पाणी फिरवायचे आहे. अमृतरूपेण प्रीयता नमः. पळीभर पाणी ताम्हणात सोडा. अमृतायताम अमृतम अस्तु. आता डावा हात जो आहे तो हृदयावर तुम्ही धरू शकता आणि डोळे बंद करून हा अशा पद्धतीनं नैवेद्य अर्पण करू शकता. करंगळीच्या शेजारील बोटाला पेराला हा अंगठा लावावा आणि यांनी अशी ग्रास मुद्रा करून हा नैवेद्य श्री गणेशांना अर्पण करा. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. पळीभर पाणी ताम्हणात सोडा. श्री गणेशाय नमः मध्ये पानीयं समर्पयामी. पुनर्नैवेद्यं निवेदयामी. पुन्हा नैवेद्य अर्पण करायचा आहे. त्यासाठी पुन्हा एकदा हात पुसून घ्या. प्राणाय नमः अपानाय नमः व्यानाय नमः उदानाय नमः समानाय नमः ब्रह्मणे नमः. चारदा ताम्हणात पाणी सोडा. उत्तरापोषणं समर्पयामी. हस्तप्रक्षालनं समर्पयामी. मुखप्रक्षालनं समर्पयामी. आचमनीयं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. हात पुसून घ्या. करोद्वर्तनम. देवांना अत्तर अर्पण करायचं आहे. एका फुलाला अत्तर लावून घ्यायचं. अत्तर नसेल तर ते फूल गंधामध्ये बुडवून देखील वाहता येतं. श्री महागणपतये नमः करोद्वर्तनम समर्पयामी. श्री महागणपतये नमः मुखवासार्थे. देवांच्या पुढे आपण जे विडे मांडलेले आहेत त्यातील एका विड्यावर एका फळावर पाणी अर्पण करा किंवा अक्षता वाहा. मुखवासार्थे पूगी फलतांबूलं समर्पयामी. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामी. फलार्थे यथा प्राप्त फलं समर्पयामी. दोनदा श्री गणेशांना नमस्कार करा. श्री महागणपतये नमः प्रदक्षिणास्थाने नमस्कारं समर्पयामी. श्री महागणपतये नमः नमस्कारं समर्पयामी. श्री महागणपतये नमः. थोडी फुले देवांवर अर्पण करा. मंत्रपुष्पं समर्पयामी नमस्करोमी. हात जोडून श्री गणेशांची प्रार्थना करा की ही पूजा जी आहे संकल्पित पूजाविधी हा निर्विघ्नपणे पार पडून त्याचं उत्तमोत्तम फल तुम्हा सर्वांस प्राप्त व्हावं अशी प्रार्थना करा. कार्यं मे सिद्धिमाया तु प्रसन्ने त्वयि धातरी. विघ्नानि नाशमायान्तु सर्वाणि सुरनायक. शत्रूणां बुद्धिनाशोऽस्तु मित्राणाम् उदयं गुरु. इति विज्ञापदेवेशः प्रणिपत्यः पुनः पुनः. प्रारंभी विनती करू गणपती विद्यादया सागरा. अज्ञानत्वहरो निबुद्धिमति दे आराध्य मोरेश्वरा. चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी. हेरंबा गणनायका गजमुखा भक्ता बहुतोषवी. श्री महागणपतये नमः प्रार्थनां समर्पयामि नमस्करोमि. अनया पूजया सकल विघ्नहरता बुद्धिदाता महागणपती प्रियता. ताम्हणामध्ये सरळ पाणी सोडून द्या. तर आता आपण मुख्य पूजेला सद्गुरूंच्या दत्तात्रेयांच्या पूजेला आरंभ करूया. त्याकरता हातामध्ये फुलं वगैरे घ्या. आपल्या सद्गुरूंचं आदिगुरू दत्तात्रेयांचं मनामध्ये स्मरण करा.
नमो गुरुभ्यो गुरुपादुकाभ्यो नमः परेभ्यः परपादुकाभ्यः आचार्यसिद्धेश्वरपादुकाभ्यो नमोऽस्तु लक्ष्मीपतिपादुकाभ्यः श्रीगुरु परमगुरु परमेष्ठी परात्पर सद्गुरुपादुकाभ्यो नमो नमः श्री सद्गुरुभ्यो नमो नमः श्री दत्तात्रेयाय नमः। ध्यायामी हातातली फुले सद्गुरूंवर दत्तात्रेयांवर वाहायची आहेत। तदर्थे पुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि। श्री दत्तात्रेयाय नमः। आवाहयामि श्री सद्गुरुभ्यो नमः। आवाहयामि। आता देवांवर अक्षता वाहायच्या सद्गुरूंवर। तदर्थे अक्षतां समर्पयामि श्री सद्गुरुभ्यो नमः। आसनार्थे सद्गुरूंना तुळशीपत्र किंवा अक्षता किंवा एखादं फूल अर्पण करावं। आसनार्थे यथाप्राप्त तुलसीपत्रम अक्षतां वा पुष्पम समर्पयामि। आता सद्गुरूंची मूर्ती जी आहे, आपण जी 2 ताम्हणं सांगितलेली आहेत पैकी एका ताम्हणात आपल्याला सद्गुरूंची मूर्ती काढून घ्यायची आहे। त्या मूर्तीला स्थापनेसाठी एखादं तुळशीपत्र वगैरे त्या ताम्हणामध्ये मांडून त्यावर आपण दत्तात्रेयांची सद्गुरूंची मूर्ती ठेवणार आहोत। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। देवांवर पाणी वाहायचे आहे। पाद्यं समर्पयामि श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। आता पुन्हा एकदा पळीभर पाणी भरून घ्यायचं। त्या पाण्यामध्ये एक फूल आणि गंध असं सगळं त्या पाण्यामध्ये घ्यायचं आणि ते देवांवर सद्गुरूंवर अर्पण करायचं। श्री सद्गुरुभ्यो नमः। यथाशक्ती अर्घ्यं समर्पयामि श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। पुन्हा एकदा पाणी वाहायचं आहे। ह्या पाण्यामध्ये आपण किंचितसा कापूर जरी चुरडून घातला तरी चालणार आहे। आपण हे आचमन वाहत आहोत देवांना, किंवा साधं पाणी वाहिलं तरीही चालेल। आचमनीयं समर्पयामि श्री सद्गुरुभ्यो नमः। आता 2दा पाणी वाहायचं आहे साधं पळीनं। स्नानीयं समर्पयामि स्नानांतरेण आचमनीयं समर्पयामि स्नानकाले पंचामृतैः स्नपयिष्ये। आपण जे पंचामृत तयार केलेले आहे ते पंचामृत थोडं थोडं 5 वेळा आपल्याला सद्गुरूंवर वाहायचं आहे। काही जण वेगवेगळं पंचामृत तयार करतात। दूध, दही, तूप, मध आणि साखर हे जर वेगवेगळं घेतलेलं असेल तर एक एक द्रव्य वाहता येईल। एकत्रित करून घेतले असेल तर ते एकत्रित केलेले द्रव्य 5 वेळा वाहा। पयोदधी घृतंचैव मधुशर्करयायुतं पंचामृतेन स्नपनं क्रियतां परमेश्वरो श्री सद्गुरुभ्यो नमः। मिलित पंचामृतस्नानं समर्पयामि। पंचामृतस्नानांतरेण आता 2दा पाणी वाहायचं आहे देवांवर सद्गुरूंवर। शुद्धोदकस्नानं समर्पयामि शुद्धोदकान्ते आचमनीयं समर्पयामि श्री सद्गुरुभ्यो नमः। गंध जे केलेलं आहे ना ते गंधाचं थोडं पाणी एका पळीमध्ये काढून घ्यायचं आणि हे गंध जे पळीमध्ये पाण्यामध्ये आपण घेतलेलं आहे ते सद्गुरूंवर वाहायचं। श्री सद्गुरुभ्यो नमः। गंधोदकस्नानं समर्पयामि। आता पळी पुन्हा धुवून घ्या, कारण गंध लागलेली असल्यामुळे ती धुवून घ्या। पुन्हा 2दा पाणी वाहा। तदनंतरं शुद्धोदकस्नानं समर्पयामि तदनंतरं आचमनीयं समर्पयामि श्री सद्गुरुभ्यो नमः। पूर्वपूजा परिपूर्णार्थे आता सद्गुरूंना गंध, फूल, तुळस असं सगळं वाहायचं आहे। एका फुलाला गंध लावून ते फूल जरी वाहिलं तरी चालणार आहे। श्री सद्गुरुभ्यो नमः। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि ऋतुकालोद्भव यथा प्राप्तपत्रं पुष्पं समर्पयामि। धूप आणि दीप प्रज्वलित आहेत ना हे एकदा पाहून घ्यायचं आणि हातामध्ये पाणी घेऊन ते 2दा ताम्हणात पाणी सोडायचं। श्री सद्गुरुभ्यो नमः। स्थापित धूपं समर्पयामि श्री सद्गुरुभ्यो नमः। स्थापित दीपं समर्पयामि। आता दत्तात्रेयांना आपल्याला नैवेद्य अर्पण करायचं आहे। त्यासाठी एक चौकोनी पाण्याचं मंडल पाणी घेऊन त्याचा चौकोन करून घ्यायचा, त्याच्यावर नैवेद्याची सिद्धता करून
नैवेद्य ठेवायचा. काही जण इथे पंचामृताचा नैवेद्य अर्पण करतात किंवा अन्यही कोणताही नैवेद्य इथे अर्पण करून चालणार आहे. तर त्या नैवेद्यामध्ये तुळशीपत्र ओले करून भिजवून घ्यायचे, ते त्या नैवेद्यामध्ये ठेवून हातामध्ये पाणी घ्यायचे आणि ह्याच्याभोवती 5ही बोटांनी पाणी फिरवायचे. नैवेद्यम समर्पयामी अमृतरूपेण प्रियताम. ताम्हणात सरळ पाणी सोडा. अमृतायताम अमृतम अस्तु. हात पुसून घ्या. त्यानंतर मगाशी सांगितल्याप्रमाणे नैवेद्य मुद्रा करून हा नैवेद्य दत्तात्रेयांना सद्गुरूंना अर्पण करा. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. ताम्हणात पडीभर पाणी सोडा. मध्ये पानीयम समर्पयामी पुनर्नैवेद्यं निवेदयामी. पुन्हा हात पुसून घ्या. पुन्हा नैवेद्य अर्पण करा. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. 4दा ताम्हणात पाणी सोडा. उत्तरापोषणं समर्पयामी, हस्तप्रक्षालनं समर्पयामी, मुखप्रक्षालनं समर्पयामी, आचमनीयं समर्पयामी. श्री सद्गुरुभ्यो नमः. देवांना पुन्हा एकदा अत्तर वाहायचं आहे. एका फुलाला अत्तर लावा आणि ते फूल देवांना अर्पण करा. करोद्वर्तनं समर्पयामी. श्री सद्गुरुभ्यो नमः. मुखवासार्थे आपल्या पुढ्यात जे विडे मांडलेले आहेत, फळ मांडलेलं आहे, पैकी एका विड्यावर आणि एका फळावर पाणी किंवा अक्षता वाहा. पूगी फलतांबूलं समर्पयामी. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामी. फलार्थे यथा प्राप्त फलं समर्पयामी. पडीभर पाणी हातात घ्या. अनेन कृतपूर्वाराधनेन तन्मध्ये यथाशक्तिपूजनेन तेन श्री सद्गुरु प्रीयताम्. उत्तरे निर्माल्यं विसृज्य. आता देवांना सद्गुरूंना जी फुलं वाहिलेली आहेत त्यातील 1-2 फुलं उचलून घ्या. त्या फुलांचा सुवास घेऊन ती फुलं आपल्या समोरील जे ताम्हण आहे त्यामध्ये विसर्जित करा. उत्तरे निर्माल्यं विसृज्य अभिषेकं कुर्यात. विसर्जित केल्यावर हात मात्र धुवून घ्या बरं. आणि आता आपल्याला सद्गुरूंवर अभिषेक करायचा आहे. त्याकरता भांड्यामध्ये पाणी काढून घ्या आणि एक पळीभर पाणी सद्गुरूंवर वाहत राहा. मी अभिषेकाचे मंत्र म्हणतो, ते मंत्र पूर्ण होईपर्यंत सावकाश पाणी वाहत राहा. श्री गणेशाय नमः. ह्रीं जितन्ते पुंडरीकाक्ष नमस्ते विश्वभावन. सुब्रह्मण्य नमस्ते स्तु महापुरुष पूर्वज. नमो हिरण्यगर्भाय प्रधानाव्यक्तरूपिणे. नमो वासुदेवाय शुद्धज्ञानस्वरूपिणे. देवानां दानवानां च सामान्यमधिदैवतं. सर्वदा चरणद्वन्द्वं व्रजामि शरणं तव. एकस्त्वमसि लोकस्य स्रष्टा संहारकस्तथा अध्यक्षश्चानुमन्ता च गुणमाया समावृतः. संसारसागरं घोरम् अनन्तं क्लेशभाजनं. त्वामेव शरणं प्राप्य निस्तरन्ति मनीषिणः. न ते रूपं न चाकारो नायुधानि न चास्पदं. तथापि पुरुषाकारो भक्तानां त्वं प्रकाशसे. नैव किञ्चित् परोक्षन्ते न प्रत्यक्षोऽसि कस्यचित्. नैव किञ्चित् सिद्ध्यन्ते न च सिद्ध्योऽसि कस्यचित्. कार्याणां कारणं पूर्णं वचसां वाच्यमुत्तमं. योगिनां परमां सिद्धिं वदन्ति परमं विदः. अहं भीतोऽस्मि देवेश संसारेऽस्मिन् भयावहे. त्राहि मां पुण्डरीकाक्ष न जाने शरणं परं. कालेष्वपि च सर्वेषु दिक्षु सर्वासु चाच्युत. शरीरेऽपि गतौ चापि वर्तते मे महद्भयं. त्वत्पादकमलादन्यन्न मे जन्मान्तरेष्वपि. निमित्तङ्कुशलस्यास्ति येन गच्छामि सद्गतिं. विज्ञानं यदिदं प्राप्तं यदिदं ज्ञानमर्जितं. जन्मान्तरेऽपि मे देव मा भूदस्य परीक्षयः. दुर्गतावपि जाता यान्त्वं गतिस्त्वं मतिर्मम. यदि नाथं च विन्देयं तावतास्मि कृती सदा. अकामकलुषं चित्तं मम ते पादयोः स्थितं. कामये वैष्णवत्वं तु सर्वजन्मसु केवलं. पुरुषस्य हरेः सूक्तं स्वर्ग्यं धन्यं यशस्करम्. आत्मज्ञानमिदं पुण्यं योगज्ञानं विदं परम्. इत्येवमनया स्तुत्या स्तुत्वा देवं जनार्दनं. किं करोमीति चात्मानं देवायैव निवेदयेत्.
श्री सद्गुरुभ्यो नमः। अमृताभिषेकोस्तु शांति पुष्टिस्तुष्टिश्चास्तु। श्री सद्गुरुभ्यो नमः। अभिषेकस्नानं समर्पयामि, शुद्धोदकं समर्पयामि, आचमनीयं समर्पयामि। श्री सद्गुरुभ्यो नमः। कल्पित उष्णोदकस्नानं समर्पयामि। आता इथे आपण अभिषेक पूर्ण करून घेतलेला आहे। त्यानंतर मूर्ती स्वच्छ करायची आणि इथे जे आपण ताम्हण ज्याच्यामध्ये तांदूळ घातलेले आहेत त्या ताम्हणामध्ये ती मूर्ती आपण प्रतिष्ठित करायची आहे। या मूर्तीसाठी स्थापनेसाठी एखादं तुळशीपत्र वगैरे सुद्धा तुम्ही तिथे ठेवू शकता बरं, त्यावर मूर्ती ठेवली तरीही चालेल। श्री सद्गुरुभ्यो नमः। आता अक्षता देवांवर व्हायच्या आहेत। ह्याच्या आधी आपण जे अभिषेक केलेलं तीर्थ आहे, जे वेगळ्या ताम्हणात आहे ना, हे तीर्थ आपण जे पंचामृत केलेलं आहे ना त्यामध्ये काढून घ्या, म्हणजे पुढे तीर्थ घेताना तुम्हाला याचा उपयोग होईल। थोडं काढा आणि बाकी सगळं विसर्जन करा बरं। श्री सद्गुरुभ्यो नमः। ताम्हण स्वच्छ करून घ्या, जेणेकरून पुढील उपचार वाहताना स्वच्छ ताम्हणात त्याचा आपल्याला उपचाराचा वाहण्याचा एक छान होऊ शकेल उपयोग। श्री सद्गुरुभ्यो नमः। आता देवांवर अक्षता वाहा। सुप्रतिष्ठितम अस्तु। श्री सद्गुरुभ्यो नमः। वस्त्रं समर्पयामि तदर्थे प्रत्यक्ष वस्त्रं समर्पयामि। आता सद्गुरूंकरता कोणी काही वस्त्र आणलं असेल तर त्यावर तुम्ही अक्षता वाहू शकता किंवा कापसाचं वस्त्र देखील आपण अर्पण करू शकता। याच्या सगळ्याच्या अभावी अक्षता देखील अर्पण करून चालतात बरं। श्री सद्गुरुभ्यो नमः। वस्त्रं समर्पयामि तदर्थे कार्पासवस्त्रं समर्पयामि। आता जानव्याच्या आधी सद्गुरूंवर अक्षता वाहा किंवा उपवितासाठी श्री सद्गुरुभ्यो नमः। आदिमाया स्वरूप सद्गुरुभ्यो नमः। उपवितार्थे कैंचुकी वस्त्रं समर्पयामि तथा च श्री सद्गुरुभ्यो नमः। अक्षतां समर्पयामि। पळीभर पाणी ताम्हणात सोडून द्या। अंते आचमनीयं समर्पयामि। सोडून द्यायचा अर्थ हातावरून पाणी वाहा बरं। श्री सद्गुरुभ्यो नमः। मध्ये मध्ये जर पाणी संपत असेल ना तर ते पाणी भरून घ्या हां भांड्यामध्ये। आता देवांना गंध लावायचा आहे। श्री सद्गुरुभ्यो नमः। विलेपनार्थे गंध जे आहे ते असं छान दाट गंध घ्यावं, फार अगदी पातळ घेऊ नये आणि अगदी घट्ट देखील घेऊ नये। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। गंध लावल्यानंतर हात धुवून घ्या। श्री सद्गुरुभ्यो नमः। हात पुसून घ्या। विलेपनार्थे चंदनं समर्पयामि। श्री सद्गुरुभ्यो नमः। अलंकारार्थे जर अलंकार म्हणून काही अर्पण करायचं असेल तर ते तुम्ही अर्पण करू शकता किंवा अक्षता देखील वाहू शकता। अलंकारार्थे अक्षतां समर्पयामि। श्री सद्गुरुभ्यो नमः। आता कोणाच्या सद्गुरू जर स्त्री वगैरे असतील आणि हळद कुंकू वाहण्याची पद्धत असेल तर ते देखील तुम्ही इथे वाहू शकता। श्री सद्गुरुभ्यो नमः। पळीभर पाणी ताम्हणात सोडून द्या। अंते आचमनीयं समर्पयामि। पाणी सोडल्यानंतर हात पुसून घ्या। श्री सद्गुरुभ्यो नमः। ऋतुकालोद्भवो यथा प्राप्तपत्रं पुष्पं तुलसीपत्रं बिल्वपत्रं दूर्वांकुराणि। सद्गुरूंना दत्तात्रयांना जे जे प्रिय आहे ते तुम्ही फुलांच्या रूपाने जी फुलं प्रिय आहेत ती अर्पण करू शकता। गुरुतत्वाला चाफा हा परमप्रिय आहे बरं, तर चाफा अवश्य अर्पण करावा। सुवासिक फुलं अर्पण करावीत, जेणेकरून त्या देवतांना ती विशेष प्रिय होतात आपल्या सद्गुरूंना वगैरे। श्री सद्गुरुभ्यो नमः। ऋतुकालोद्भवो यथा प्राप्तपत्रं पुष्पं समर्पयामि। पुष्पमालां फुलांची माळ जर अर्पण करायची असेल तर ती देखील अर्पण करू शकता। पुष्पमालां समर्पयामि। आता धूप म्हणजे उदबत्ती आणि दिवा सुरू आहे ना हे एकदा पाहून घ्या। त्याच्यात जर काही तूप वगैरे घालायचं असेल, एखादी उदबत्ती संपली असेल तर ती पुन्हा लावून घ्या आणि त्याच्यानंतर ताम्हणामध्ये पाणी सोडायचे आहे 2दा। गुरुभ्यो नमः। स्थापित दीपं समर्पयामि। श्री सद्गुरुभ्यो नमः। हातावरून ताम्हणामध्ये पाणी सोडून द्या। त्यानंतर पुन्हा एकदा नैवेद्यासाठी एक मंडल करा, चौकोनी पाण्याने असं मंडल करा। त्यावर जो काही नैवेद्य तुम्ही अर्पण करणार असाल तो ठेवून
त्यावर तुळशीपत्र ठेवा शुद्धीकरणाकरता. बरं, तुळशीपत्र घ्याल ते धुवून घ्या बरं, पाण्याने स्वच्छ करून घ्या. श्री सद्गुरुभ्यो नमः. नैवेद्यार्थे यथा प्राप्त खाद्य नैवेद्यं समर्पयामी. ताम्हणात पाणी सोडून द्या. त्वं गृहाण परमेश्वर. हातामध्ये पाणी घ्या. नैवेद्याभोवती 5ही बोटांनी बाहेरून पाणी फिरवायचं आहे, क्लॉकवाईज. हां, अमृतरूपेण प्रीयता नमः. ताम्हणात एकदा पाणी सोडून द्या. अमृतायताम अमृतम अस्तु. आता हात पुसून घ्या. डावा हात हृदयाशी धरून हा जो नैवेद्य आहे तो अर्पण करा. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. ताम्हणात पाणी सोडा. मध्ये मध्ये पानीयं समर्पयामि. पुनर्नैवेद्यं निवेदयामि. प्राणाय नमः, अपानाय नमः, व्यानाय नमः, उदानाय नमः, समानाय नमः, ब्रह्मणे नमः. 4 वेळा ताम्हणात पाणी सोडा. उत्तरापोषणं समर्पयामि. हस्तप्रक्षालनं समर्पयामि. मुखप्रक्षालनं समर्पयामि. आचमनीयं समर्पयामि. हात पुसून घ्या. श्री सद्गुरुभ्यो नमः. कर उद्वर्तनां समर्पयामि. अत्तर जे आहे ते अर्पण करायचं आहे. एका फुलाला अत्तर लावून तेही तुम्ही अर्पण करू शकता. श्री सद्गुरुभ्यो नमः. पुढ्यात जी फळं मांडलेली आहेत, एक विडा मांडलेला आहे, त्या फळावर विड्यावर नारळावर अक्षता किंवा पाणी वाहा. मुखवासार्थे पूगी फलतांबूलं समर्पयामि. सुवर्णपुष्पार्थे दक्षिणां समर्पयामि. फलार्थे नारिकेलफलं कल्पवृक्षफलं यथा प्राप्तफलं समर्पयामि. नमस्करोमि. एक नमस्कार करा. आता उठून उभे राहून स्वतःभोवती एक परिक्रमा करा, किंवा ज्यांना उभं राहणं शक्य नाही त्यांनी खाली बसून 2दा नमस्कार करा. श्री सद्गुरुभ्यो नमः. यानि कानि च पापानि जन्मान्तरकृतानि च तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिणपदे पदे. श्री सद्गुरुभ्यो नमः. प्रदक्षिणास्थाने नमस्कारं समर्पयामि. पुन्हा एकदा नमस्कार करा. श्री सद्गुरुभ्यो नमः. नमस्कारं समर्पयामि. कोणी उभं राहिलं असेल तर त्यांनी खाली बसून घ्या. श्री सद्गुरुभ्यो नमः. आता हातामध्ये फुलं घेऊन ती देवांना अर्पण करायची आहेत. मंत्रपुष्पम समर्पयामि. आता हात जोडून अत्यंत मनोभावे सद्गुरूंची प्रार्थना करा की त्यांची कृपा जी आहे ती अखंड आमच्यावर राहू दे, आणि ह्या कृपेमुळे सातत्याने आमच्याकडून आध्यात्मिक सेवा, काहीतरी सद्गुरूंप्रती सातत्याने काहीतरी सेवा घडत राहून दे, आणि आमच्या संपूर्ण परिवारावर कृपेचा संपूर्ण भाग जो सद्गुरू आपल्याला देत आहेत अशी भरभरून कृपा आमच्यावर प्राप्त होऊ दे, आणि ती सातत्याने राहू दे, आणि सर्वार्थाने आमची उन्नती होऊ दे. त्याचप्रमाणे अन्य काही मनात मागण्या असतील तर त्याही तुम्ही सद्गुरूंसमोर निवेदित करू शकता. आवाहनं न जानामि तवार्चनं पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वर. मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर. यत्पूजितं मया देव परिपूर्णं तदस्तु मे. अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम. तस्मात् कारुण्यभावेन रक्ष रक्ष परमेश्वर. गतं पापं गतं दुःखं गतं दारिद्र्यमेव च आगता सुखसम्पत्तिपुण्याच्च तव दर्शनात्. रूपं देहि जयं देहि यशं देहि द्विषोजहि. पुत्रपौत्रान् धनं देहि सर्वान् कामांश्च देहि मे. अपराधसहस्राणि क्रियन्ते हर्निशं मया. दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वर. यदक्षरपदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देव प्रसीद परमेश्वर. विसर्गबिन्दुमात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चातिरिक्तानि क्षमस्व परमेश्वर. श्री सद्गुरुभ्यो नमः. प्रार्थनां समर्पयामि. एक फूल महादेवांना नमस्करोमि. आता सद्गुरूंकरता आरती करायची पद्धत आहे. तर तुमची जी प्रचलित तुमची आरती असेल ती तुम्ही आरती करू शकता, पण ही आरती करताना कापूर आरती देखील करण्याचं विशेष महत्त्व आहे. तर आता आपण इथे कापूर लावूया आणि कापूर आरती करूया बरं. तर यासाठी सद्गुरूंची आता आपण आरती करूया.
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तौ हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदरसंस्थितेन प्रदीप्तभासा सहसङ्गतेन नीराजनन्ते जगदीश कुरुवे। श्री सद्गुरुभ्यो नमः। कर्पूरार्तिक्य दीपं समर्पयामी। आरती ठेवा, त्यानंतर आरती ग्रहण करायची आहे। आधी हातावरून एकदा पाणी सोडा आणि मग त्याच्याभोवती असे हात फिरवून घ्या। त्यानंतर हातामध्ये पाणी घ्या। अनेन कृत पूजनेन तेन श्री सद्गुरु प्रीयताम असं म्हणून ताम्हणात, नुसतं ताम्हणामध्ये पाणी सोडा आणि न मम असं म्हणा। न मम तत्सत, पुन्हा एकदा ताम्हणात पाणी सोडा। तत्सत कृष्णार्पणमस्तू। आता लक्षात घ्या, ही पूजा ह्या ज्या देवता असतील, ह्या जर तुमच्या नित्य देवघरातल्या ह्या देवता असतील तर ह्यांवर उत्तर पूजेच्या अक्षता वाहायच्या नाहीत। ह्या जर देवघरातल्या देवता नसतील, फक्त तुम्ही अन्य वेळी फक्त पूजेपुरत्या ह्या देवता जर तुम्ही घेत असाल तर उत्तर पूजेच्या अक्षता ह्यांच्यावर वाहायच्या आहेत। त्याकरता असं जर असेल तर ही पुढच्या अक्षता तुम्ही वाहा, नसल्यास थेट ह्या देवता जेव्हा तुम्ही ठेवाल तेव्हा देवघरामध्ये तुम्हाला स्थापित करता येतील। पण ह्या उत्तर पूजेच्या अक्षता ज्यांना वाहायच्या असतील त्यांच्याकरता मी मंत्र म्हणतो आहे, तर त्यांनी ह्या अक्षता हातामध्ये घ्या। यान्तु देवगणा सर्वे पूजामादाय पार्थिवीं इष्टकाम प्रसिद्ध्यर्थं पुनरागमनाय च। आता ह्या अक्षता एखाद्या वाटीत काढून ठेवा। ज्यावेळी ह्या अक्षता वाहणं शक्य असेल त्यावेळी ह्या अक्षता देवतांवर वाहा। दर्शन वगैरे सगळ्यांचं घेऊन झाल्यानंतर तुम्ही वाहू शकता, किंवा कोणी दुसऱ्या दिवशी वाहत असतील, उत्सवाच्या पूजेच्या दुसऱ्या दिवशी वाहत असतील, जेव्हा तुम्ही अक्षता वाहत असाल तेव्हा ह्या अक्षता वाहा, म्हणजे ह्या देवतांचं विसर्जन होईल। आता ह्या अक्षता मी सध्या इथे वाहतो आहे। आवाहित देवताः विसर्जयामी क्षेमायुः पुनरागमनाय च। जे कोणी हे करणार नाहीत त्यांनी थेट आचमन करायचं आहे। मी आता हे पुढील कृती करतो, ही सगळ्यांकरता आहे बरं। अनेन कृत कर्मणः, ताम्हणात पाणी सोडा। भगवान परमेश्वर प्रीयताम। सुरुवातीला जसं आपण आचमन केलं होतं तसं पुन्हा एकदा आचमन करू, म्हणजे आपलं कार्य संपन्न होईल। आचम्य श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः। पुन्हा तीनदा प्या। श्री केशवाय नमः, श्री नारायणाय नमः, श्री माधवाय नमः, श्री गोविंदाय नमः। हात पुसून घ्या। यस्य स्मरणमात्रेण जन्मसंसारबंधनात् विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे। म्हणायचं आहे विष्णवे नमो, विष्णवे नमो, विष्णवे नमः। विष्णुस्मरणात सर्वकर्म परिपूर्णमस्तु तथास्तु म्हणा। इथे आपली श्री सद्गुरू पूजनाची ही जी पूजा आहे ही संपन्न झालेली आहे। सद्गुरूंना अर्पण केलेला जो काही तीर्थप्रसाद वगैरे आहे तो आता तुम्हाला भक्षण करता येईल, घेता येईल, अन्यत्रही लोकांना देता येईल। धन्यवाद।